त्यानंतर एक महत्त्वाची अपडेट, कोल्हापूरच्या कण्हेरीमध्ये श्री सिद्धगिरी संस्थान मठ आणि महाराष्ट्र शासन पर्यटन विभागाकडून आजपासून 4 एप्रिलपर्यंत सिद्धगिरी कारागीर महाकुंभ महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं आहे। देशातील पारंपरिक हस्तकला आणि दुर्मिळ कला प्रकारांना प्रोत्साहन देण्यासाठी मठाधिपती अदृश्य काडसिद्धेश्वर स्वामी यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम राबवण्यात आला आहे। महाकुंभामध्ये 17 विविध राज्यातील 200हून अधिक कलाकार सहभागी झाले। कोल्हापुरातल्या कण्हेरी मठावर कारागीर महोत्सवाला सुरुवात झालेली आहे आणि या महोत्सवाचं वैशिष्ट्य म्हणजे सगळे जे वस्तू आहेत, सगळ्या वस्तू आहेत त्या हातानं बनवलेल्या आहेत आणि कारागिरांची कला या माध्यमातून दिसते। आता जो आपण बघतोय तर शिवराज्याभिषेक सोहळ्याचा सेट आहे तो या ठिकाणी साकारण्यात आलेला आहे। म्हणजे हे सगळे जे मावळे आहेत ते हाताने बनवलेले मावळे आहेत, त्यांचा सगळा पोशाख आहे तो बनवलेला आहे। दुसऱ्या बाजूला जर आपण बघितलं तर या ठिकाणी भारतीय नृत्यकला त्याचबरोबर नारी शक्तीचा या ठिकाणी जो उल्लेख आहे तो केलेला आहे। म्हणजे नारी शक्ती आपल्या देशातील ते दाखवण्याचा प्रयत्न आहे तो या माध्यमातून केलेला आपल्याला पाहायला मिळतो आणि हे सगळं आहे ते या ठिकाणी विक्रीसाठी ठेवलेलं आहे। आपली वारकरी परंपरा आहे ती दाखवण्याचा या ठिकाणी प्रयत्न केलेला आपल्याला पाहायला मिळतोय। म्हणजे महाराष्ट्राची संपूर्ण संस्कृती आहे ती या एका स्टॉलमध्ये आपल्याला पाहायला मिळते। इकडे जर आपण बघितलं तर साडीज असतील, त्याचबरोबर या ठिकाणी जे हाताने बनवलेले जे पेंटिंग्स आहेत, ज्या कलाकुसर आहेत ते देखील या ठिकाणी ठेवलेले आपल्याला पाहायला मिळते। म्हणजे हा महोत्सव म्हणजे संपूर्ण कारागिरांना प्रोत्साहन देणारा हा महोत्सव म्हटला तर हे चुकीचं ठरणार नाही आणि याची विक्री देखील अतिशय कमी दरामध्ये या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते। त्यामुळे जे काही या कण्हेरी मठावरती कारागीर महोत्सव होतोय, पुढचे 4 दिवस हा कारागीर महोत्सव आहे, त्यामुळे प्रत्येकाने एकदा तरी या कारागीर महोत्सवाला भेट देणं खूप गरजेचं आहे। विजय केसरकर, एबीपी माझा, कोल्हापूर। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट। Thank you.